ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। टक्कल पडत चाललेल्या भागावर 15 दिवसांमध्ये केस येतात, तेही वयाच्या 40 मध्ये। ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुराव्यांसकट। पुरावेच मी तुम्हाला दाखवते ना, म्हणजे शंकाच नको। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा फायदा घेता येईल। तर एक डॉक्टर म्हणून आपण पेशंटवर जे काही ट्रीटमेंट करतो किंवा जे काही उपाय सांगतो तर त्याचा फॉलोअप घेणं, पेशंटला त्याचे रिझल्ट्स मिळाले की नाही ते बघणं, हे डॉक्टरचं कर्तव्य असतं। तर नुसतेच क्लेम करायचे एका दिवसामध्ये केस वाढवा आणि प्रूफ काय किंवा त्याचा अनुभव काय, तर शून्य। मग अशा वेळेस मी असा विचार केला की आपण आपल्या पेशंट्समध्ये मिळणारे जे रिझल्ट्स आहेत ते तुमच्या सोबत शेअर करूयात। तर मग मला आता ह्या ज्या हेअर ट्रीटमेंटमध्ये जे काही एक्सलंट रिझल्ट मिळाले आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते। आता ह्या पहिल्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकतात, हा पहिल्या दिवशीचा फोटो आहे ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी। वय वर्ष 40 आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला विरळ झालेले केस दिसतील। त्यानंतरचा हा दुसरा फोटो हा चौथ्या दिवशीचा आहे ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर। तर तुम्ही क्लिअरली बघू शकतात की 4 दिवसाचाच किती फरक पडलेला आहे। त्यानंतर 10व्या दिवशीचा फोटो आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की ज्या ज्या ठिकाणी खूप कमी कमी केस होते ते आता बऱ्याच ते जागा फिलअप व्हायला लागलेल्या आहेत। आता 15 दिवसाचा फोटो बघा, तर 15व्या दिवशी क्लिअर कट दिसतंय की जिथे खूप सारे विरळपणा होता, केस विरळ होत चाललेले होते, टक्कल पडत चाललेलं होतं, त्या जागी व्यवस्थितपणे अशा प्रकारे केस आलेले दिसत आहेत। आणि हे केस कायम कट करून बारीक ठेवलेले आहेत, हे तुम्ही बघू शकतात। तर त्याच्याप्रमाणे जिथे जिथे विरळपणा होता तिथे तिथे आता तुम्हाला डेन्सिटी वाढलेली दिसेल केसांची। हे आहे 15व्या दिवशी। ह्या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। आणि हे जर 40व्या वर्षी घडू शकतं, टक्कल पडत असलेल्या भागावर घडू शकतं, तर तुमचे केस गळत असतील, केस पातळ झालेले असतील आणि तुमचं वय जर 30-35 असेल तर तुम्हाला किती जास्त ह्याचा फायदा होईल हे पण तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल पण ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय केली, तर मी सांगते। मी ह्याच्या आधी साधारण 1 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता युट्यूबला, तर त्याच्यात माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ अवेलेबल आहे। मी त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, वरती सजेशनमध्ये सुद्धा ती आता येईल। तर ह्या व्हिडिओमध्ये मी असं दाखवलं होतं सुंदर केसांसाठी माझा सिक्रेट फॉर्म्युला, तुम्हाला शेअर केला होता। त्याच्यामध्ये मी एक औषधी भात तयार करायला लावला होता आणि त्या भाताचं जे एक्स्ट्रा पाणी होतं त्याच्यापासून आपण हेअर सिरम बनवलं होतं। बऱ्याच जणांना प्रश्न पडला की असं भात लावून काय होतं का, काय हे भाताचं पाणी वापरून काय केस वाढणार आहेत वगैरे वगैरे वगैरे। तर मग ह्याचा पेशंटमध्ये मला काय रिझल्ट मिळाला ते मी सांगते आणि हे कसं वापरायचं तेही आता आपण बघूया। पहिल्या दिवशी हेअर पॅक लावायचा, हेअर पॅक लावून अर्धा तासांनी केस धुवायचे। त्यावेळेस केस धुताना तुमचा जो रेग्युलर शॅम्पू असेल स्टँडर्ड कंपनीचा तो वापरा। प्रेफरेबली मी सांगेल की स्टँडर्ड कंपनीचा शॅम्पू वापरा, रॅदर दॅन की होममेड शॅम्पू, हर्बल शॅम्पू असं काही करू नका, कारण हर्बल कधी शॅम्पूच नसतो पहिली गोष्ट। कारण ज्याच्यामध्ये केमिकल येतं ते हर्बल कसं काय असेल, केमिकल शिवाय शॅम्पू आणि साबण बनत नाही। त्याच्यामुळे शॅम्पू वापरताना स्टँडर्ड कंपनीचा वापरा, ज्याच्यामध्ये SOPs फॉलो केलेले असतात, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर। लेप लावल्यानंतर सगळ्यात पहिल्या दिवशी अशा प्रकारे केस धुवायचे शॅम्पू लावून, त्याच रात्री ते सिरम त्याच रात्री लावायचं, तो डे 1 काउंट करायचा। आणि मग रात्री सिरम जिथे टक्कल पडलेलं आहे तिथे लावायचं। तर ज्यांना टक्कल पडलेले किंवा कमी केस आहेत त्यांच्यामध्ये तर ते लगेच ऍब्झॉर्ब होतं आणि वाळून पण जातं। जर कदाचित केस जास्त असतील, मोठे असतील, विशेषतः बायकांमध्ये, तर थोडंसं होऊ शकतं। पण त्यांच्यात सुद्धा मी सांगते, मी स्वतः वापरते, मी जेव्हा आदल्या दिवशी ते सिरम लावते ते एक 15 किंवा 20 मिनिट जास्तीत जास्त ओलसरपणा राहतो, नंतर ते वाळून जातं। आणि दुसऱ्या दिवशी ते सिरम धुवून टाकायचं। त्यावेळेस धुताना कुठलाही शॅम्पू, साबण, शिके काही वापरायचं नाही, फक्त प्लेन वॉटरनी ते धुवून टाकायचं। अशा प्रकारे 15 दिवस रोज रात्री हेअर सिरम लावायचं आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाकायचं। पुरुष मंडळी जे असतात त्यांना रोज रोज केस धुणं शक्य असतं, परंतु ज्या स्त्रिया असतात त्यांना केस धुणं रोज रोज शक्य नाही, त्यांनी 1 दिवसाआड लावलं तरी चालेल। पण ज्यांच्यामध्ये सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, स्त्रियांमध्ये सुद्धा इथे असं केस खूप विरळ होत चालले, त्यांनी मात्र रोज लावा, मी सांगेल तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल। 15 दिवसानंतर पहिल्या दिवसाचा फोटो घ्यायचा आणि 15 दिवसाचा फोटो घ्यायचा आणि रिझल्ट बघायचा, तर तुम्हाला 100% न्यू ग्रोथ, हेअर ग्रोथ आलेली दिसेल। आता हे 15 दिवस हेअर सिरम वापरताना काय होतं, बऱ्याच वेळा 8 दिवसातच हेअर सिरम संपून जातं। 8 दिवसानंतर ते हेअर सिरम संपलं की तुम्ही
परत तो भात शिजवायचा, त्याचा हेअर पॅक लावायचा, पाणी जे उरतं त्याचं सिरम बनवून ते असं पुढचे 8 दिवस वापरायचं. अशा प्रकारे 15 दिवस जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला निश्चित फायदा होईल. त्याच्यानंतर तुम्ही महिनाभर करा, 2 महिने करा, तुम्हाला चांगले रिझल्ट मिळेपर्यंत तुम्ही हे रेग्युलरली हा प्रयोग करा. हा प्रयोग ज्या काही माझ्या पेशंट्सनी केला त्यांच्याकडून मला सारे कमेंट्स पण आले. बऱ्याच जणांनी कॉल करून सांगितलं की त्यांना खूप फरक पडला. काही मेसेजेस पण मला आले. ह्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांनी मेसेज करून कळवलं की मॅडम तुम्ही सांगितलेला उपाय मी केला आणि माझ्या मुलाला खूप चांगला फरक पडला, किंवा स्वतः कोणाच्या हस्बंडला फरक पडला, कोणाच्या मुलीला फरक पडला. तर असं पण मला सांगितलं की ह्या उपायाचा त्यांना खूप चांगला फायदा होतोय. तर माझं म्हणणं असं आहे की मग तुम्ही शंका कुशंका घेत बसण्यापेक्षा स्वतःच हा उपाय करून बघा ना. स्वतःच हे हेअर चॅलेंज ऍक्सेप्ट करा 15 डेजचं. मला त्याचे रिझल्ट्स कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ह्याचे रिझल्ट्स मिळाले, नाही मिळाले तरी कळवा, काही हरकत नाही. कारण की ह्याच्या माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे ह्याचे सगळ्यांमध्ये रिझल्ट्स मिळतात. परंतु कधी कधी एखाद्याचा जर सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, म्हणजे आपण याला तर मेटाबॉलिक काही डिसऑर्डर असतील किंवा आतूनच हार्मोनल खूप काही इम्बॅलन्स असेल, जास्त असेल, तर अशा सिव्हिअर केसेसमध्ये कदाचित त्यांना पोटातून सुद्धा एखादं औषध घ्यावं लागेल. पण त्यांनी सुद्धा वरतून हा प्रयोग करायला काही हरकत नाही. याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाहीये. त्यांच्यासाठी मी आतून सुद्धा काय औषध घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. 15 दिवसाचा चॅलेंज घ्या आणि मला कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच वेगवेगळे उपचार विथ प्रूफ्स मी तुम्हाला दाखवत राहील. आणि हो, जर फक्त जेनेटिक टक्कल असेल अशा पेशंट्स मध्ये ह्याचा रिझल्ट मिळेल की नाही ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण की जनरली जेनेटिक प्रॉब्लेम म्हणजे जेनेटिकली जर बार्डनेस असेल तर बीजदोष असतो. आयुर्वेदामध्ये त्याला एक सुंदर नाव आहे, बीजदोष. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जर बीजच नसेल तर तुम्ही किती पण खत पाणी घातलं तर पीक येईल का? तर नाही. तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रिझल्ट मिळेल की नाही ह्याचा मी दावा करत नाही. ग्रंथोक्त आयुर्वेदिक चिकित्सा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.